नमस्कार दादांनो, जय महाराष्ट्र. बिग बॉसमध्ये जे आता चाललेलं आहे प्रणित मोरे याच्याविषयी. आता ते बिग बॉस संपल्यानंतर जर प्रणित मोरे हरला त्याच्यानंतर आपण प्रतिक्रिया द्यायची आहे का महाराष्ट्राच्या जनतेनं, की एवढं भारी खेळून आणि ही सगळी जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ती सगळी मागणं त्याला, म्हणजे एवढं त्याला पिचिंग त्याच्याबद्दल एवढं वाईट बीट बोलून त्याला किती वेळा तर नॉमिनेशनमध्ये टाकून ते स्वतःच्या हिमतीवर त्याच्या टॅलेंटवरती इथपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पोचला आहे. तर शेवटला आपण म्हणजे पहिल्यांदा असा मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस, त्याला असं पण बोललं गेलं की ज्या गाव निकलच्या बाहेर असं ते, तरी तो म्हणला मी माझ्याच गावात आहे, तुम्ही बाहेर आला. एवढं तो जर आपल्या स्वतःच्या महाराष्ट्राविषयी आपल्या म्हणजे गावाविषयी प्राऊड फील करतोय, तर आपलं कुठं तर कर्तव्य आहे भाई, सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि प्रणित मोरेनं जिंकलंच पाहिजे. महाराष्ट्राची शान प्रणित मोरे. तर सगळ्यांनी मिळून वोट करा. आणि जर का प्रणित मोरे जर जिंकला नाही तर इथनं पुढे तर बिग बॉस डिलीट बॅन मी तर बघणार नाही. प्रत्येकाचा आपापलं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा, प्रणित मोरेला वोट करा आणि त्याला जिंकवा भाई, खरंच जिंकवा त्याला भावाला आपल्या. एक नंबर कॉमेडी, एक नंबर त्याचं म्हणजे आत्तापर्यंत जेवढं कधी भांडणं व्यवस्थित सगळ्यांना रिस्पेक्टेड, चेष्टा मस्करी सगळं त्या म्हणजे बिग बॉस OTT 19 मधला टॉपचा म्हणजे कंटेस्टंट प्रणित मोरे. आणि त्याला आपल्याला जिंकवायलाच पाहिजे आणि त्यानं जिंकायचं भावा आणि जिंकायलाच पाहिजे. सगळे वरिष्ठ मंडळी वगैरे, सलमान खान सर यांना पण मी नम्र विनंती करतो की मराठी माणसाला यावेळेस जिंकवायला लागते भाई, 100%.